खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला ज्यांच्या पक्षप्रवेशाची चिंता होती तो आज पक्षप्रवेश चंद्रहार पाटलांनी केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये। पाटील साहेब काय सांगाल, आज पक्षप्रवेश झालाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये? अनेक दिवस झालं ह्या चर्चा सुरू होत्या, पण मी माझ्या ज्या मागण्या आहेत किंवा माझे जे प्रश्न आहेत ते मी आदरणीय शिंदे साहेबांच्या पुढे मांडले होते आणि खरोखर ते सुटणार का नाही सुटणार ह्या विषय ह्या कारणासाठी एवढे दिवस आपले पक्षप्रवेशासाठी गेले आणि माझ्या क्रीडा क्षेत्रातल्या अडचणी असतील, कुस्ती क्षेत्रातल्या असतील किंवा सांगलीच्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या अडचणी माझ्या आहेत, लोकसभेला उभा राहिलेला ज्यावेळेस मी उमेदवार म्हणून उभा होतो, जनतेला जी जी आश्वासनं दिली, भले माझा आज पराभव जरी झालेला असला तरी ती प्रश्न कुठेतरी सोडवण्याच्या दृष्टीनं आज शिंदे साहेबांच्यावर मी बोललो आणि त्या खरोखर सोडवण्याच्या दृष्टीनं मला सकारात्मक उत्तर मिळाल्यानंतर मी हा निर्णय घेतला। भविष्यात तुम्ही मगाशी सांगितलं की 60,000वरून 6 लाखाचा टप्पा देखील तुम्हाला पार पडायचा आहे। येणाऱ्या काळात जर पक्षाकडून जर उमेदवारी मिळाली तर कशा पद्धतीने तुम्ही विकासाच्या नजरेतून तुम्ही बघताय जिल्ह्यात? परवाही ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो गेल्या वर्षी, त्याही विकासाच्या दृष्टीनं आणि माझा सांगली जिल्हा कसा चांगला हे संपूर्ण देशाला मी दाखवून दिलो आणि नंतर जनतेसमोर मी लोकसभेची उमेदवारी केली। आता माझ्यासमोर 4 वर्ष आहेत। 4 वर्षाच्या काळामध्ये जितकं काम करता येईल शिंदे साहेबांच्या माध्यमातून तेवढं काम करून येणाऱ्या काळामध्ये मी निवडणुकीला सामोरं जाणार। पण दुर्दैव ह्यावेळेस 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी माझ्यासमोर उभा राहिली। त्या एवढ्या संघर्षातून मायावर एकही नगरसेवक, एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना सुद्धा माझ्या एकट्याला 60,000 मतं मिळाली। ही सर्व राजकारण्यांसाठी किंवा नेते मंडळीसाठी आकडा कमी आहे, पण माझ्यासारख्या एका सामान्य घरातल्या कुटुंबातल्या मुलासाठी हा आकडा खूप मोठा आहे आणि खरोखर ही 60,000 आकडा आज जर बघितलं तर 5,000 युवक आमचे सांगली जिल्ह्यातून आले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक युवक इथे आले होते। येणाऱ्या काळामध्ये जर खरोखर तेवढी ताकद मिळाली शिंदे साहेबांची तर ते 60,000 आकडा मी 6 लाखापर्यंत निघून जाणार। नक्कीच तुम्ही आजच्या या कार्यक्रमाला बऱ्यापैकी पैलवानांची संख्या देखील तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणात होती। तुम्ही खासदारांना देखील दिल्लीमध्ये भेटले होतात। या संघटनेला वरती नेण्यासाठी पुढे काही तुम्ही विचार केलेला आहे? संघटना कुस्ती क्षेत्र त्याबद्दल आपले जे मैदानी खेळ आहेत, खो खो, कबड्डी, कुस्ती असे अनेक खेळ आहेत की ज्या खेळामुळे ह्या राजकारणाची कीड लागलेली आहे संपूर्ण आणि या सगळ्या राजकारणामध्ये आणि संघटनेच्या वादामध्ये खेळाडू भरडला जातो। त्या खेळाडूंना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। आज महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा 2024 या सालामध्ये 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना या संबंधी भेटलेलो आहे मी। येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न मार्गी लावून आता येणाऱ्या आठवड्यामध्ये एक राज्य, एक खेळ, एक संघटना ही निविदा सरकारनं जाहीर केली पाहिजे आणि कुठेतरी ही खेळाडूंचा जो अन्याय होतोय तो थांबला पाहिजे। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खेळाडूंवरती जे अन्याय होतोय ते देखील थांबले पाहिजे। यासाठी भविष्यात ते उपमुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा करणार आहेत। हे होते चंद्रहार पाटील ज्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। कॅमेरामॅन विनीतसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।